मित्रांनो, तब्बल 4 वर्षांपासून मुंबईकर वाट पाहत असलेल्या देशातील सर्वात लांब मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडचे बांधकाम अखेर पूर्ण झालं आहे. मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास करण्यासाठी सध्या काही तास लागतात, परंतु मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड प्रोजेक्टमुळे मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिर्ले प्रवास अवघ्या 20 मिनिटात पूर्ण करता येणार आहे. या प्रकल्पाचे सुमारे 95% काम पूर्ण झाले आहे. या वर्षाच्या अखेरीस हा संपूर्ण प्रकल्प सुरू होणार आहे. सुमारे 22 किलोमीटर लांबीचा हा पूल देशातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. MTHLची एकूण लांबी 22 किलोमीटर असेल, ज्यामध्ये 5.5 किलोमीटर जमिनीवरील नाल्यांना जोडले जाईल, तर समुद्रावरील पुलांची लांबी 16.5 किलोमीटर असणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओकडे वळण्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. आणि आपण वळूयात व्हिडिओकडे. सेतूवर अनेक तंत्रांचा वापर करण्यात आला आहे. या पुलावर ओपन रोड टोलिंग यंत्रणा असेल, ज्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनांना टोल बूथवर वाहनाची स्पीड कमी करण्याची गरज भासणार नाही. टोल बूथमधून जात असताना तुम्ही ताशी 100 किलोमीटर वेगाने जाऊन टोल भरू शकता. 6 लेनच्या या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर एका दिवसात 70,000 वाहने या पुलावरून जाऊ शकणार आहे. सध्या या पुलाची रचना पूर्णपणे तयार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या पुलाची पाहणी केली आहे. MMRDAचे आयुक्त SVR श्रीनिवास म्हणाले, सध्या 95% काम पूर्ण झाले आहे. संरचनात्मक काम पूर्ण झाले आहे. आम्ही बुधवारी मुख्य भूभाग मुंबईशी जोडणार आहोत. त्याचबरोबर हा प्रकल्प यावर्षी डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे 2 वर्षांपूर्वी ठरलेले उद्दिष्ट गाठणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. एकूण 18,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या MTHL पुलामध्ये सर्वात लांब ऑर्थोटॉपिक स्टील डेक वापरण्यात आला आहे. हा पूल बांधल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीची समस्याही सुटणार असून मुंबई पुणे, गोवा आणि नागपूर हे अंतरही कमी होणार आहे. मुंबईतून अवघ्या 90 मिनिटात पुणे गाठता येणार आहे. या पुलामुळे सुमारे 30 ते 40% इंधनाची बचत होणार आहे. मुंबई ते नवी मुंबई दरम्यानची वाहतूक वेगवान करण्यासाठी आणि मुंबई ते पुणे आणि गोव्याकडे जाणारी वाहतूक सुलभ करण्यासाठी सुमारे 30 वर्षांपूर्वी MTHLची योजना करण्यात आली होती. नोव्हेंबर 2017 मध्ये MMRDAने या प्रकल्पाचा पुरस्कार केला होता. त्याचे बांधकाम एप्रिल 2018 मध्ये सुरू झाले. हे पूर्ण करण्यासाठी 4.5 वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता, परंतु कोविड-19 महामारीमुळे बांधकामास सुमारे 8 महिने उशीर झाला आणि सध्या डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तर मित्रांनो, भारतातील सर्वात लांब समुद्री पुलाबद्दल तुमचे काय विचार आहेत, कमेंट करून जरूर सांगा.